त्यांची फी सापडणार ती आम्ही मात्र तरी पण आम्ही आमचे सावध राहणार महाराष्ट्रावर. पण तुमच्या शब्दाला सन्मान द्यायचा आम्हाला. आम्ही तुम्हाला आजच्या तारखेपासून 1 महिना दिलेला आहे. 1 महिन्यात आमचे सगळे विषय मार्गी राजेसाहेब बोलते. एक मिनिट बोलून जाणार आहे काय थांबा. यासाठी तयारी म्हणून डायरेक्ट नाही बोललं आजपासून 1 महिना दिला आम्ही. म्हणजे आता आजची तारीख 13 जुलै. 14 जुलैला 1 सेकंदाचा ऐकणार नाही. राजेसाहेब शब्द मला तरी शक्यता माहिती खाली जाणार नाही. तिला काही करतील की खाली जाणार नाही. मला आलेल्या अनुभव आता मी आता सांगितलंय. पण आता त्यांना जर दुसऱ्यांनी करून दिलं तर त्यांना काय गोष्ट त्यांना फॅन पाडून टाकू मग सगळे. आता राजेसाहेब 2 शब्द बोलते. शेवटी राजेसाहेबांचा सन्मान करा की आज आपल्याकडे पाहुणे म्हणून आले. आज महाराष्ट्रामधल्या सकल मराठा बांधवांच्या हक्कासाठी आरक्षणासाठी गेले अनेक वर्ष ज्यांनी या ठिकाणी आंदोलन उभं केलं ते सन्माननीय मनोजदादा जरांगे पाटील साहेब, मंत्रिमंडळातले आमचे सहकारी माननीय संजय पाटील भोंगे, विधिमंडळातले आमचे सहकारी वेंकटेश्वर पाटील, सन्माननीय राजाभाऊ राऊत, सन्माननीय गुरुजीकर पाटील, इतर सर्व मनोजदादांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून या आंदोलन प्रक्रियेमध्ये त्यांना सतत साथ करणारे सर्व मराठा बांधव भगिनी, मी आज या ठिकाणी दादांना विनंती करण्यासाठी सरकारच्या वतीने आलेलो आहे की त्यांच्या प्रकृतीची आम्हाला सगळ्यांनाच खूप चिंता आहे. मी आल्या झोपल्या त्यांना पाहिल्यावर म्हटलं की म्हणलं दादा तब्येत खूपच खराब झालेली आहे. मी पहिलं तब्येतीची काळजी घ्या. मी बघितलंय त्यांची तळमळ या आंदोलनासाठी किती आहे. हे आंदोलन जेव्हा उभं राहिलं त्याच्या अगोदर एक बैठक मराठा आरक्षणाच्या विषयासंदर्भामध्ये मी मान्य मनोजदादांच्या बरोबर मुंबईला आम्ही केली होती. कशा पद्धतीने हे आरक्षणाचे प्रश्न पुढे न्यायचा मी आता फार काही जास्त बोलत नाही. पण नंतर ह्या आंदोलनाची प्रक्रिया सुरू झाली आणि मी प्रामाणिकपणे सांगेन, म्हणजे एक मराठा बांधव म्हणून सांगेन, जे 10% स्वतंत्र आरक्षण करायचा कायदा महाराष्ट्र विधानसभेमध्ये झाला, केवळ आणि केवळ मनोजदादांनी जो लढा उभा केला होता त्या लढ्याचं 100% हे यश आहे. आणि आता या ठिकाणी सगळे सोयऱ्यांच्या बाबतीत सुद्धा शासन सकारात्मक आहे. आम्ही सगळ्यांनी सगळे सोयऱ्यांच्या बाबतीतला प्रारूप तयार केलं, पब्लिक डॉमेन मध्ये, म्हणजे लोकांच्या हरकती आणि ऑब्जेक्शन त्याच्यावरच्या मागवण्यासाठी ते दिलं. पण वेळच अशी आली की 2 महिने पूर्ण कालावधी हा लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये गेला. सगळे अधिकारी कर्मचारी निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यातल्या आदेश काढून त्यांच्याकडे वर्ग केल्यामुळे थोडस 2 महिने काम थांबलं. पण मी आता दादांना शब्द दिलाय, उद्याच मंत्रिमंडळ मराठा आरक्षण उपसमिती मंत्रिमंडळाचे जे त्याचा सदस्य म्हणून जे 5-6 मुद्दे आज मी या ठिकाणी लिहून घेतलेले आहेत त्याच्या बाबतीत माझ्या स्तरावर पाठपुरावा करायसाठी उद्या सगळ्या अधिकाऱ्यांची या ठिकाणी मंत्रालयामध्ये बैठक लावतो. आणि 1 महिन्याचा अवधी आज दादाने इथं दिलाय की 3-4 महत्वाच्या गोष्टी की मराठा कुणबी एक असल्याच्या ज्या 57 लाख नोंदी सापडलेल्या आहेत त्याप्रमाणे